रुपाली चाकणकर यांचं हेच भाषण त्यांच्या राजीनाम्यासाठी कारणीभूत ठरलंय का? नीट ऐका. पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. या भाषणामध्ये पोथी पुराण बाजूला ठेवा आणि आपल्या पोरींच्या हातात संविधान द्या, म्हणजे ते वाचून ते लढायला शिकतील, असं जे वाक्य होतं तेच वाक्य कुठेतरी धर्माचे जे ठेकेदार आहे त्यांना खटकलं. ठेकेदार असणारा जो पक्ष आहे भाजप, त्यांनी रुपाली चाकणकर यांचं हे अशोक खैरात प्रकरण बाहेर काढलं, जे प्रकरण त्यांना 1 वर्षापूर्वीच माहिती होतं, परंतु इतक्या वर्ष त्यांनी ते लपून ठेवलं होतं आणि तेच ब्रह्मास्त्र बाहेर टाकून आज रुपाली चाकणकर यांना अखेरकार राजीनामा द्यायला लावला आहे. या भाषणामध्ये मुख्यतः चाकणकर यांनी पुरोगामी विचार मांडला होता. शाहू फुले आंबेडकर यांची विचारसरणी एक प्रकारे मांडली होती आणि संविधान आपण वाचलं पाहिजे आणि हेच संविधान भाजपला किती खटकतं हे आपण मागील काही काळापासूनही पाहिलं आहे आणि त्याचाच कुठेतरी एक जयकार ह्या भाषणात चाकणकर मॅडमनी केला आणि तेच कुठेतरी भाजपला खटकला आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आदेश दिले चाकणकर मॅडमला राजीनामा देण्याचे. आणि त्यानंतर सुनीत्रा वहिनी तर काय त्यांना वाचवणार नव्हतेच, अजितदादा असते तर कदाचित ते काही दिवस अजून या पदावर राहिलेही असते, परंतु आता सगळे मार्ग त्यांच्यासाठी बंद झाले आहे आणि एक प्रकारे रुपालीताई चाकणकर यांचं हे राजकीय कार्यकिर्द हे संपलेलं आहे असंच बोलावं लागेल. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कमेंट करा.